इंगळीतल्या संतोष तावदारे यांच्या मालकीची जमीन त्यांना फसवून एका व्यक्तीनं नावावर करून घेतली आहे। याबाबत संतोष तावदारे यांनी वारंवार फेऱ्या मारूनही पोलीस किंवा महसूल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताय असा आरोप दलित महासंघानं केलाय। तावदारे यांना न्याय मिळण्यासाठी दलित महासंघाच्या वतीनं हुपरी पोलीस ठाण्यासमोर 11 मार्च रोजी शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा आज हातकणंगले इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला। हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथले संतोष श्रीपती तावदारे यांच्या मालकीची पट्टण कोडोलीमध्ये जमीन आहे। ही जमीन सचिन तानाजी तावदारे यांना गहाणवट देण्यासाठी संतोष हे हातकणंगले इथल्या रजिस्टर ऑफिसमध्ये आले असता सचिन तावदारे यांना गहाण खत न करता फसवणूक करून थेट जमिनीचं खरेदी खत करून घेतलं। ही घटना लक्षात आल्यावर संतोष तावदारे यांनी तक्रार केल्यानंतर संबंधित जमिनीची नोंद रद्द झाली। त्यानंतर सचिनचे घेतलेले पैसे परत देऊन जमीन संतोष यांना परत देण्याचा निर्णय बैठकीत झाला। त्यानुसार सचिन तावदारे याला रक्कम दिली, मात्र सचिन यानं जमीन देण्यास टाळाटाळ केली। तसंच संतोष यांना दमदाटी करून शेतातील ऊस परस्पर तोडला। याबाबत संतोष तावदारे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी हुपरी पोलीस ठाणं गाठलं, मात्र पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन तक्रार दाखल करून घेतली नाही। त्यामुळे दलित महासंघाच्या वतीनं आज हातकणंगलेमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करणाऱ्या हुपरी पोलिसांविरोधात 11 मार्चला शंखध्वनी आंदोलन करणार आहे अशी माहिती दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी दिली। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यास्मिन सनदी, सुनील घाटगे, शुभांगी मुतोळे, राणी सकट, अभि अवघडे, अलका तावदारे, संतोष तावदारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।